नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओला जो तुम्ही कॉमेंट्स वगैरे केले, तुमचे कॉमेंट्स, तुमचा सपोर्ट हे सगळं पाहून मला खूप आनंद झाला आणि जी मी माहिती दिली ती तुमच्या सगळ्यांना आवडली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे. कॅनडाबद्दल आणि माझ्याबद्दल जे तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे हे पाहून मला खूप आनंद वाटला. काल जी मी माहिती दिली होती ती खूप लोकांना आवडली. खूप जण म्हणतात की तुम्ही जे काय सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं होतं आणि खूप हेल्पफुल होतं त्यांच्यासाठी. तर मग आता तो जो व्हिडिओ बनवला होता त्याच व्हिडिओला धरून आपण आज थोडंसं त्याच्यावरती थोडी चर्चा करूया. कदाचित ही चर्चा आपण थोडी डिटेलमध्ये करू. आज ज्या काही गोष्टी राहिल्या होत्या त्या मला घरी काल रात्री गेल्यावरती समजल्या, किंवा मी हे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ते विसरून गेलं, हे राहिलं. तर त्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करूया त्याच्याविषयी. सर्वप्रथम मी तुम्हाला माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो. मी धनंजय केंद्रे, प्रॉपर मी लातूर जिल्ह्यामध्ये केंद्रेवाडी नावाचं गाव आहे आमचं. तर मी प्रॉपर तिथला आहे. माझा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला होता. आम्ही टोटल 4 भाऊ. मी सगळ्यात लहान. मोठे बंधू गावाकडे असतात, आईवडिलांसोबत राहतात. 2 नंबरचे बंधू आर्मीमध्ये होते, ते रिटायर झाले. ते पण गावाच्या जवळच अहमदपूर नावाची सिटी आहे छोटीशी, तिथे राहतात. आणि 3 नंबरचे बंधू लातूरला टीचर आहेत. तर अशा प्रकारे आम्ही 4 बंधू. मी सगळ्यात लहान. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता आणि शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे त्यावेळेस ती परिस्थिती खूप बिकट होती. सर्व काही अवघड होतं. शिक्षणाचं एवढं काही महत्त्व नव्हतं आणि काय करायचं जीवनामध्ये काय नाही हे त्यावेळेस काही समजत नव्हतं. आणि शेतकरी कुटुंबात असल्यामुळे त्यावेळेस खूप गरिबीची परिस्थिती होती. आईवडील शेती करायचे आणि शेतीमध्येच मग सगळं काय असायचं. मराठवाड्यामध्ये तर तुम्हाला माहीत असेल परिस्थिती कशी असते. जमीन खूप कमी होती वडिलांकडे आमच्यात, 2-3 एकरच जमीन. आणि त्याच्यामध्ये मग सर्व काही पावसावरती अवलंबून. पाऊस पडला तरच पिकणार, तरच खायला भेटणार. पाऊस नाही पडला तर मग काही नाही. काही गोष्टी सांगताना थोडंसं मन भरून येतं, पण मी ट्राय करतो जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर लहानपणी खेडेगावात कसं असतं की गाव छोटंसं असल्यामुळे सगळ्या लोकांचं लक्ष असतं एकमेकावरती. प्रत्येकजण म्हणतो की याचा मुलगा हे होणार, त्याचा मुलगा ते होणार, हा काय करतो, तो काय करतो. अशा प्रकारच्या गावामध्ये चर्चा नेहमी असतात. आणि कदाचित ह्या चर्चा आहे ना, माणसाला आपल्या लहानपणामध्ये खूप महत्त्वाच्या असतात पुढे चालून काहीतरी करण्यासाठी. अशा चर्चेमधूनच माणसाला थोडीशी ऊर्जा भेटते, एक प्रोत्साहन भेटतं. आईवडिलांची गरिबी असल्यामुळे आम्ही लहानपणापासून नेहमी विचार करायचो की आपल्याला जीवनामध्ये काय करता येईल, काहीतरी वेगळं करता येईल का, जेणेकरून आपली परिस्थिती सुधरेल, पुढे चालून आपलं भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल, पुढची लाईफ चांगली जगता येईल. बाकी आम्हाला दुसरा तर काही सपोर्ट नव्हता. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. जे काय होईल ते शिक्षणामध्येच होईल, नाहीतर मग काही खरं नाही. म्हणून आम्ही शिक्षणाकडे लक्ष दिलं. माणसाच्या मनामध्ये जिद्द असणं खूप गरजेचं आहे. जर जिद्द नसेल तर मग काय खरं नाही. माझ्याविषयी एक सिक्रेट सांगतो तुम्हाला. मी 10वी नापास झालो होतो आणि 10वी नापास झाल्यानंतर एक अल्लड वय असतं. त्या वयामध्ये आपल्याला माहीत नसतं आपल्याला काय करायचं आहे, काय नाही, किंवा आपल्यासाठी घरातले मेंबर काय करतात, त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्या वयामध्ये आपल्याला एवढी समज नसते. तर मी 10वीला नापास झालो होतो. 10वी नापास झाल्याच्या नंतर मी ठरवलं की आता आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे, असं करून जमणार नाही. मग मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. जो मुलगा 10वी नापास झाला होता, आणि विशेष म्हणजे माझं इंग्लिश गेलं होतं, आणि इंग्लिश जाऊन मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. तर माझे मित्र गावातले वगैरे सगळेजण म्हणायचे, अरे तू तर 10वीला नापास झाला, 11वी सायन्सला घेऊन काय करणार तू, मग तुला झेपेल का हे सगळं. पण लक्षात ठेवा मित्रांनो,
मनामध्ये जर जिद्द असेल ना तर सगळं काही शक्य आहे. त्याच्यामुळे जिद्द सोडू नका. आणि कोण काय म्हणतं कोण काय म्हणत नाही याच्याकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करून दाखवा. आपलं एम, आपलं टार्गेट याला कधी सोडायचं नाही. भले परिस्थिती कशी आली तरी चालेल, वेळ लागला तरी चालेल, 5 वर्ष लागू द्या, 10 वर्ष लागू द्या, 20 वर्ष लागू द्या, पण तुमचे जे ड्रीम्स आहेत ते कधी सोडू नका. कधी ना कधी तुम्ही यशस्वी व्हाल. त्याच्यामुळे आपले जे स्वप्न आहेत त्याच्यावरती काम करत राहायचं, वेळ लागला तरी चालेल. तर अशा प्रकारे मी 11वी सायन्स घेतलं. 12वीला मला जेमतेम जास्त काही मार्क पडले नाही. 60% मार्क्स होते मला 12वीला. त्याच्यानंतर मी काय करावं मग ठरवलं. पुढे BSc केली मी. BSc माझी लातूरला झाली. BSc झाल्याच्या नंतर मग मी ठरवलं की आता आपण MSc करूया. MSc करण्यासाठी मग मी ठरवलं आपण थोडं पुण्याकडे वगैरे जावं, नाशिकला वगैरे. मग माझा पुणे विद्यापीठाचा नाशिकला नंबर लागला आणि मी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री करण्यासाठी नाशिकला गेलो KTHM कॉलेजला. मग मी तिथे 1999 ते 2001 ह्या 2 वर्षामध्ये मी तिथे MSc केली. ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाली माझी तिथे. त्याच्यानंतर तिथं आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते डॉक्टर जाचक सर म्हणून. त्यांनी मला एके दिवशी कॅबिनमध्ये बोलवून घेतलं आणि मला म्हणले, केंद्रे तू PhD करशील का? तर त्यावेळेस मला PhD काय आहे, त्याचं काय महत्त्व असतं, त्याचं काय बेनिफिट्स आहेत, आणि माझी फॅमिली बॅकग्राऊंड एवढं चांगलं नसल्यामुळे मला घरी सपोर्ट करणं गरजेचं होतं. मला वाटलं आपल्याला घरच्यांनी एवढं शिकवलं आहे, आपण आणखीन कुठे शिकत बसणार. त्याच्यामुळे मी सरांना म्हणलं, सर मला जॉब करणं गरजेचं आहे कारण मला फॅमिली सपोर्ट द्यायचा आहे. मग मला सर म्हणले, माझ्याकडे PhD कर आणि मी तुला स्टायपेंड वगैरे देतो म्हणले 2-4 हजार रुपये. मग मी म्हटलं, एवढा मोठा माणूस आपल्याला काहीतरी सांगतोय, कदाचित त्याच्यामध्ये आपल्या भविष्याचं काहीतरी सिक्रेट लपलं असेल. म्हणून मी ते डिसिजन घेतला की PhD करायचं म्हणून. 4-5 वर्ष लागले मला PhDला. सरांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि PhD करत करत मग थोडंसं मोठे स्वप्न पाहायला लागलो मी. मला वाटलं की आपण आता बाहेर देशात वगैरे ट्राय करायला पाहिजे. कारण काय होतं, आमच्या ग्रुपमध्ये जे काही सिनियर वगैरे होते ते हळूहळू वेगवेगळ्या देशात जायला लागले. कोणी जर्मनीला, कोणी इटलीला वगैरे. आणि मग मला पण वाटलं की आपण पण त्यांच्यासारखं बाहेर देशात जायला पाहिजे. शिक्षण करत असताना खूप अडचणी आल्या मला मित्रांनो. फायनान्शियली पण खूप अडचण होती. त्या सगळ्या गोष्टींमध्ये मार्ग काढत मी पुढे जात होतो. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, नेवर गिव्ह अप. जीवनामध्ये जे तुम्हाला करायचं आहे ते करून दाखवा. कधीच असं माघार घेऊ नका की माझ्याच्याने हे होत नाही, किंवा मला हे करायचं नाही, किंवा मी कसा करू, किंवा कोणीतरी येईल माझी मदत करेल, हे असा ॲटिट्यूड ठेवू नका. जे काय करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवरती करा, जेणेकरून मग तुम्हाला कोणावरती असं अवलंबून राहण्याची गरज नाही. आणि परमेश्वर जेव्हा तुम्हाला खूप अडचणी देतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, देव हा त्यालाच अडचणी देतो ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची हिंमत आहे. जो कमजोर आहे, त्याच्याकडे काही नाही, अशा लोकांना तो संधी देत नाही. जर सध्या तुमची परिस्थिती अवघड असेल, वेगवेगळ्या संकटातनं किंवा अडचणीमधनं तुम्ही जात असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने तुमची निवड केली आहे की काहीतरी वेगळं करून दाखवण्याची. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला नशीबवान समजा आणि जी संधी तुम्हाला दिली आहे त्या संधीचा तुम्ही उपयोग करा आणि काहीतरी वेगळं करून नक्की दाखवा. तर हे असं करत करत माझी PhD कंप्लीट झाली 2008मध्ये. आणि त्याच वेळेस मी अमेरिका, कॅनडा अशा ठिकाणी पोस्टडॉकसाठी सर्च करत होतो. आणि ते सर्च करत असताना मी अल्बर्टामध्ये ॲप्लिकेशन टाकलं होतं
आणि तिथे मला एका प्रोफेसरनी मग त्यांनी मला संधी दिली तिकडे यायची. 2 वर्षासाठी मला त्यांनी बोलवून घेतलं होतं. तर मी तसं मार्च 2008मध्ये मी कॅनडाला आलो. सोबत येताना खूप काही स्वप्न मनामध्ये, घरच्यांच्या अपेक्षा, हे सगळं घेऊन मी निघालो इंडियामधनं. सोबत येताना घरून मला अवघड आहे सगळं काही सांगणं. सोबत येताना मला घरून $50 दिले होते. $50 घेऊन आलो होतो मी इंडियातनं घरून. सॉरी मित्रांनो, थोडंसं डोळे भरून आले होते सांगताना. तर मी $50 घेऊन इंडियातनं आलो होतो कॅनडाला. $50 म्हणजे किती आजचे? एक 3000 रुपये तेवढेच होते माझ्याजवळ. कारण इथे आल्यावरती मला ऑफर होती फायनान्शियल वगैरे. तर मी कॅनडात $50 घेऊन आलो. मनामध्ये जिद्द ठेवली की आपण काहीतरी करून दाखवू म्हणून. विद्यापीठामध्ये मी 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर तिथल्या सरांना पण माझा स्वभाव खूप आवडला. तर सर मला म्हणले, केंद्रे आता काय करणार, इंडियाला जाणार का वापस? मी म्हणलं सर एवढ्या लवकर तर नाही म्हणलं, सध्या जायची माझी इच्छा, काही जॉब वगैरे बघतो म्हणलं. मग त्यांच्या मित्राचीच कंपनी होती. मग त्यांनी मला रेकमेंडेशन केलं आणि मग मी त्यांच्या मित्रांच्या कंपनीमध्ये एक 3-4 वर्ष जॉब केला. हे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. जॉब करून काही सॅटिस्फॅक्शन वगैरे नव्हतं, म्हणून मी तो जॉब क्विट केला आणि 2016पासून मी माझा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस स्टार्ट केल्याच्यानंतर सगळं काही सोपं नसतं. कारण अशा बाहेर देशामध्ये यायचं जिथं आपलं कोणीच नाही, अशा ठिकाणी येऊन काहीतरी करायचं. काही कमी जास्त झालं तर कोणाचा आधार नाही, काही नाही. पण मी डेअरिंग केली. सुरुवातीचे 1 वर्ष 2 वर्ष मला खूप अवघड गेले. जे काही सेविंग वगैरे होती ती सगळी संपत आली होती. पण परमेश्वराची कृपा झाली. हळूहळू बिझनेस थोडा चालायला लागला आणि हळूहळू मग मी थोडंसं उभा राहायला लागलो. कॉन्फिडन्स मग माझा थोडासा वाढला. जेव्हा मी इंडियामधनं फर्स्ट टाईम निघालो मित्रांनो, त्यावेळेस एक वेगळीच फिलिंग होती मनामध्ये. खूप मन भरून आलं होतं. असं वाटायला लागलं होतं की काहीतरी आपल्या जीवनामधनं काहीतरी एक मोठा भाग निघून जात आहे. ज्या देशात आपण जन्मलो, जिथे आपण लहानाचे मोठे झालो, त्या सगळ्या आठवणी, आणि आपण नंतर कधी येणार का नाही काय माहीत नाही. येणार का नाही मी असं का म्हणलो, कारण खूप लांबचा विमानाचा प्रवास आहे हा. एक 20-22 तास लागतात कॅनडाला यायला इंडियामधनं. आणि इतक्या लांबच्या प्रवासामध्ये विमान निघाल्यावरती ते जोपर्यंत जमिनीवरती उतरत नाही तोपर्यंत आपल्या असं म्हणजे मनामध्ये भीती असते थोडीशी. त्याच्यामुळे सारखं देवाचं प्रार्थना करायची की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, प्रवास माझा चांगला होऊ दे. 15 वर्ष झाली मला आता कॅनडामध्ये राहून. पण हळूहळू एक लोनलीनेस आहे. जरी मी शरीराने इथे असलो तरी माझं मन, माझ्या सगळ्या आठवणी त्या सगळ्या इंडियामध्ये आहेत. जीवनामध्ये पैसा हे काही सगळं काही नाही मित्रांनो. फॅमिली, आई वडील, भाऊ, तुमचे फ्रेंड्स, मित्र, ह्या गोष्टी पैशाच्या पेक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. पैसे तुम्ही कमवाल, गमवाल, येतील जातील, हे चालत राहील. पण फॅमिली, आई वडील, त्यांचं वय झालं, एके दिवशी ते
आपल्याला सोडून गेली, मग काय करणार आपण? त्याच्यामुळे जीवनामध्ये पैसे कमवा, तुम्ही पैसे कमवत कमवत आपल्या फॅमिलीला पण प्रेम द्या. मला पण आता हळूहळू असं वाटायला लागले, खूप दिवस काढले आपण आता इकडे. आता वापस जायला पाहिजे आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या लोकांमध्ये राहायला पाहिजे. काय नाही हे पैसे पैसे. मित्रांनो, आपण जेव्हा बाहेर देशामध्ये असतो, इथे आपलं कोणी नाही, काही नाही. जे काय करायचं ते आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. सगळ्या गोष्टी करताना एकदम केअरफुली विचार करून करावे लागतात. जर काही चूक झाली, काही झालं, काही संकट वगैरे आलं, तर अशा ठिकाणी मग तुमचे डोळे पुसायला कोणी नाही इथे. इकडे जे काय चालतं ते रूल्सनुसार चालतं. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि जपून पाय टाकावे लागतात. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप सुंदर कॉमेंट्स केले, खूप मन भरून आलं माझं. काल अक्षरशः मी 2-3 वेळेस रडलो की आपल्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत. फक्त आपण स्वतःला चांगलं रिप्रेझेंट केलं पाहिजे. जे काय आहे ते आपण प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तुमचे कॉमेंट, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. मला खूप आनंद वाटला. हळूहळू आता थोडंसं मन माझं हलकं व्हायला लागले. सगळं काही आपण निगेटिव्हच बोलायचं किंवा सगळं काही सॅड सांगण्याची काही गरज नाही. आज मी थोडासा मेकअप करून आलेलो आहे, कारण कॉमेंटमध्ये सगळेजण म्हणतात शिल्पाताई खूप सुंदर आहे, शिल्पाताई खूप क्यूट दिसतात, हे ते. मी म्हणलं आपणही थोडंसं काहीतरी करून बघावं, म्हणून आज पण डबल गॉगल घालून आलो. जॅकेट पण चेंज केलं. म्हणलं बघूया काही फरक पडतो का. तुमचे कॉमेंट्स कदाचित मलाही थोडेसे म्हणलं हँडसम दिसतो वगैरे म्हणलं तर मला पण बरं वाटेल. तर मित्रांनो, कॅनडामध्ये आल्यावर सुरुवातीचे दिवस खूप अवघड होते. स्ट्रगल होता, सगळं काही होतं. आपण इंडियामधनं आल्यानंतर आपल्या घरच्यांना किंवा पाहुण्यामधल्या लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना वाटतं आता बाहेर देशात गेला, किती पैसे कमवतो, काय करतो. घरच्यांच्या अपेक्षा खूप जबरदस्त असतात. जर तुमच्या घरामधनं तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमची मुलगी असं कोणी कॅनडाला किंवा इतर कुठल्याही कंट्रीमध्ये जर गेलं तर लागलीच त्यांच्याकडनं अशा काही अपेक्षा करू नका. कारण नवीन कंट्रीमध्ये जाणं, तिथली सिस्टम समजून घेणं, तिथे सेटल होणं, या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण टाईम द्या. नाहीतर त्यांच्याकडनं आणखीन वेगवेगळ्या अपेक्षा लगेच चालू केल्या तर मग ते बर्डन येतं त्यांच्यावरती. आपण कुठल्याही देशामध्ये गेल्यावर तिथे काही आपल्यासाठी सगळं काही इझी नसतं. त्या गोष्टी तुम्ही पण लक्षात राहू द्या. आता मित्रांनो, आपण थोडंसं स्टुडंट लाईफविषयी बोलूया की कॅनडामध्ये स्टुडंट लाईफ कसं आहे, स्टुडंट इथे कसं काय करतात, त्यांचे काय इथे बेनिफिट्स आहेत, काय स्ट्रगल वगैरे आहे. तर बरेचसे आईवडील इंडियामधनं आपल्या मुलाला शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशामध्ये पाठवतात. चांगली गोष्ट आहे, पाठवायला पाहिजे. पण आजकाल कसं झालं आहे माहिती आहे का मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप जबरदस्त झालेली आहे. फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांना काय असतं, घरून सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. घरून पैसे आले तर ठीक, नाहीतर मग त्यांना इथे वेगवेगळ्या स्टोअरमध्ये, शॉपमध्ये जॉब करावा लागतो. आणि मग ते जॉब करत करत त्यांच्या फीस वगैरे भरणं, हे अशा प्रकारचे कामं त्यांना करावं लागतात. जर तुम्ही फायनान्शियली तुमची फॅमिली चांगली असेल, स्ट्रॉंग असेल, तर नक्की पाठवा तुमच्या मुलांना शिक्षणासाठी. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इथे खर्च खूप आहे स्टुडंटसाठी आणि राहण्याची पण व्यवस्था एवढी व्यवस्थित होत नाही. दुसरं म्हणजे खाण्याचे प्रॉब्लेम असतात. इंडियामध्ये कसं बाहेर खायला वगैरे सगळी व्यवस्था होते, पण इथं तसं नाही. इथे स्टुडंट लाईफमध्ये स्वतःलाच मग खायला बनवावं लागतं.
बाहेर खायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टी खूप अवघड असतात, महाग असतात. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं आहे की इंडियामध्ये स्टुडंट लाईफ खूप चांगलं आहे. आईवडील काय करतात, लाखो रुपये खर्च करून त्यांच्या मुलांना कॉलेजच्या फीस वगैरे भरून असं बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी वगैरे पाठवतात. आणि मग इथे आल्यानंतर ऑन ग्राउंड सिच्युएशन खूप वेगळी असते. मग तो जो आलेला मुलगा मुलगी जो कोणी आहे त्याला हळूहळू थोडंसं डिप्रेशनमध्ये जायला लागतं ते मुलं, किंवा त्यांना थोडंसं स्ट्रगल फील व्हायला लागतो. त्याच्यामुळे मी तर सांगतो, कारण मी गरीब कुटुंबामधून आलो होतो आणि मी माझं जे काही शिक्षण आहे ते मी मोस्टली इंडियातच सगळं केलं. आता हे माझे स्वतःचे पर्सनल विचार आहेत. काही जण म्हणतील असं काही नाही, खूप लोक आहेत इंडियामध्ये कॅनडामध्ये जे स्टुडंट पाठवतात, चांगली लाईफ आहे, सगळं आहे, हे आहे. खरं आहे ते. मी काही एवढा एक्सपर्ट नाही. काही गोष्टी खऱ्या असतात. मी सांगितलेली स्टोरी किंवा मी सांगितलेले माझे विचार सगळ्यांनाच लागू होतील असं काही नाही. काही जणांना लागू होतील, काही जणांना लागू होणार नाहीत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहताना जर काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या आणि जे चांगलं आहे तेच घ्या, जे तुमच्या कामाचं आहे तेच घ्या. सगळ्याच गोष्टी कामाच्या असतात असं काही नाही. कॅनडामध्ये स्टुडंट लाईफमध्ये स्पेशली जेव्हा तुम्ही स्टुडंट असतात, एक मेन प्रॉब्लेम इथला तुम्हाला मी सांगतो. इथे फ्रीडम खूप आहे, भयानक फ्रीडम आहे. इथे आईवडिलांचं किंवा असं मुलांवरती मुलींवरती असं जास्त कंट्रोल नाही. एकदा मुलगी 13-14 वर्षाची झाली, मुलगा 10-12-13 वर्षाचा झाला की ते त्यांना जे वाटतं ते करतात त्यांच्या जीवनामध्ये. त्यांना ज्यांच्यासोबत राहायचं त्यांच्यासोबत राहतात, जितके दिवस राहायचं तितके दिवस राहतात. नको वाटलं की एकमेकाला सोडून पुन्हा दुसरीकडे जातात. तर अशा प्रकारचं इथे कल्चर आहे स्टुडंटमध्ये. तर फ्रीडम असणं चांगली गोष्ट आहे, पण जीवनामध्ये फ्रीडम सोबत माणसाला शिस्त असणं हे पण खूप गरजेचं आहे. सगळंच जर फ्रीडम असेल आणि यंग एजमध्ये काय असतं, कशाचं महत्त्व काय, हे आपल्याला आपल्या आईवडीलच सांगत असतात. पण ह्या कंट्रीमध्ये तसं नाही. मुलं 13-14 वर्षाची झाली की आपण त्यांना प्रेशराईज करू शकत नाही. त्यांना आपण सांगू शकत नाही की तुम्ही असंच करा तसंच करा. हे खूप इकडे थोडंसं वेगळं आहे. मला एवढं हे आवडत नाही. आणि मग हे एवढं फ्रीडम असल्यामुळे साहजिकच मुली वेगवेगळ्या मार्गाला लागतात आणि त्यांच्याकडनं काही चुका होण्याची खूप शक्यता असते. बोलत खूप लांब आलो मी. तुमच्याशी गप्पा करताना मला पण चांगलं वाटत आहे. आजचा व्हिडिओ कदाचित थोडा लांब होईल, पण बोलत तुमच्यासोबत जे काही काल राहिलं होतं ते आज थोडंसं शेअर केलं मी. आणखीन काही तुम्हाला वेगळं माहिती पाहिजे असेल, आणखीन काही वेगळ्या विषयावर तुम्हाला चर्चा करायची असेल, कॅनडाबद्दल काही आणखीन वेगळे प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, तर मला नक्की विचारा. थंडीमुळे माझे ओठ आजही फ्रीज व्हायला लागलेत. त्याच्यामुळे थोडंसं मूवमेंट आणि बोलताना थोडीशी टंग अडकते माझी. पण काय नाही, चला बोलूया आणखीन. मित्रांनो, काल मी म्हणलं होतं की कॅनडामध्ये लोनलीनेस खूप आहे, एकटेपणा. आता मी इकडे चालत जातोय, तुम्ही पाहिलं असेल एवढे 15-20 मिनिट झाले पण तुम्हाला इकडे कोणी दिसलं नाही, असं बाहेर कोणी आलं नाही. तर हे थोडंसं सॅडनेस आहे इकडे, लोनलीनेस आहे. असं माणसं बोलत नाहीत, जास्त कोणी भेटत नाही वगैरे, याचं खूप मनाला दुःख वाटतं. देवाने सगळं काही दिलं मित्रांनो. माझ्या मेहनतीने, माझ्या कष्टाने आजपर्यंत मी इथपर्यंत आलो आणि इथून पुढे जीवनामध्ये मी चालतच राहणार आहे. मला जे काही शक्य आहे, आणखीनही माझे बरेचसे स्वप्न राहिलेले आहेत, ते स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. आता आनंदाचे दिवस आहेत, सगळेजण हॅपी आहेत, सगळं काही ठीक आहे मित्रांनो.
पण माझ्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख आहे. माझे आईवडील गावाकडे राहतात. वडिलांना माझ्या दिसत नाही. गेली 15-20 वर्ष त्यांची नजर गेलेली आहे आणि आता त्यांचं वय पण झालं आहे, 75-80च्या जवळपास वय आहे. तर वडिलांची नजर, त्यांना मोतीबिंदू झाला होता. मोतीबिंदू झाल्यानंतर ऑपरेशन वगैरे काही त्यावेळेस प्रॉपर ट्रीटमेंट त्यांना भेटली नाही, त्याच्यामुळे त्यांची नजर गेली. तर एक 15-20 वर्ष झालं माझ्या वडिलांना दिसत नाही. त्यांना हेही माहीत नाही की आता मी कसा दिसतो. देव सगळं काही देतो मित्रांनो. पण काही गोष्टी काढून घेतो आपल्याकडनं. तुमच्यावरती जर खरं प्रेम करणारं कोण असेल तर ते फक्त तुमचे आई वडील असतात मित्रांनो. बाकी सगळी नाती काही नाही. जोपर्यंत तुमच्याकडनं काही भेटतं तोपर्यंतच लोक तुमच्यावर प्रेम करतील. तुमच्याकडनं जर त्यांना काही भेटत नसेल तर मग काही नाही. खरं प्रेम फक्त आईवडील करतात. तर तुमचं पण तुमच्या आईवडिलांवरती प्रेम राहू द्या. माझं मन खूप हळवं आहे. मला खूप सहज रडू येतं. ओके मित्रांनो, चला, सगळं काही एकाच दिवशी बोलून जमणार नाही. पुढं पण काहीतरी ठेवूया आपण. आणखीन कधीतरी बोलूया, चर्चा करूया. सुखी राहा, आनंदी राहा, मजेत राहा. गॉड ब्लेस यू ऑल. ठेवतो व्हिडिओ. बाय.